नमस्कार, मी प्रियंका लाठी. बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पाहुयात बातम्या वेगवान स्वरूपात. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीच्या आरोपांवर दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेतली. एका सादरीकरणाद्वारे राहुल यांनी मतचोरीचे आरोप आणि पुरावे सादर केले. निवडणूक आयोग जाणून बुजून काँग्रेसच्या मतांना लक्ष्य करत आहे आणि त्यांची नावे वगळत आहे. निवडणूक आयोगाच्या संगनमताने बिहार, हरियाणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रात भाजपने मतदार यादीत हेराफेरी केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. ऑडिशन डिलिशन प्रकार संशयास्पद असून त्यासाठी एकच यंत्रणा वापरली जाते असं राहुल गांधी म्हणाले. कर्नाटकामध्ये काँग्रेस जिंकलेल्या 8 जागांवरील मतं डिलीट करण्यात आली. प्रत्येक विधानसभा निवडणुकीत मतचोरी घोटाळे केले जात आहेत असा आरोप राहुल गांधींनी केलाय. कर्नाटकातील आळंदमध्ये 6018 मते वगळण्यात आली आहेत, तर महाराष्ट्राच्या राजुरामध्ये 6850 मतं वाढवण्यात आली आहेत असा दावा राहुल गांधी यांनी केलाय. निवडणूक आयुक्त वोट चोरांना वाचवतायत तर लोकशाहीची हत्या करणाऱ्यांना पाठीशी घातलं जातंय अशी टीका देखील राहुल गांधींनी केली आहे. तर हा सगळा रडीचा डाव आहे. राहुल गांधींनी पक्ष खड्ड्यात नेल्याचं ठरवलंय. राहुल गांधींकडे मुद्दाच राहिलेला नाहीये अशी टीका भाजप नेते अमित साटम यांनी केली. आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसचा बँड वाजणार असं देखील अमित साटम म्हणाले. माझ्या 75व्या वाढदिवसाला नरेंद्र मोदी स्वतः आले होते. नरेंद्र मोदींनी राजकारण आणलं नाही, आम्हीही आणत नाही असं शरद पवार म्हणाले. तसेच मी थांबलो नाही, त्यामुळे नरेंद्र मोदींना 75 नंतर थांबा असं म्हणू शकत नाही असं विधान शरद पवार यांनी केलंय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सगळीकडेच मावियाची युती असेल असं नाही. स्थानिक समीकरणं बघून निर्णय घेऊ असं शरद पवार म्हणाले. काही ठिकाणी एकत्र लढू तर काही ठिकाणी स्वतंत्र लढू असं देखील शरद पवारांनी सांगितलं. ठाकरे बंधू एकत्र येऊन ताकद वाढली तर चांगलंच आहे अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे. मुंबई ठाण्यामध्ये ठाकरेंची ताकद शक्ती आहे. मुंबई ठाण्यात ठाकरेंनी जास्त जागा मागण्यात गैर काही नाही असं देखील शरद पवार म्हणाले. हैदराबाद गॅझेट एक दिशा दाखवणार आहे. मला स्वतःला हैदराबाद गॅझेटबद्दल माहिती नव्हती. आपल्यातली एकीची वीण उचवू नये, कटुता वाढू नये, सुसंवाद वाढावा असं शरद पवार म्हणाले. सरकारनं मराठा आणि ओबीसींची समिती स्थापन केली आहे. दोन्ही समित्यांमध्ये एकाच जातीचे सदस्य आहेत. ऐक्य घडवायचं तर समित्यांमध्ये एकाच जातीचे लोक का असा सवाल देखील शरद पवारांनी उपस्थित केला. वनमंत्री गणेश नाईक यांचा ठाणे आणि नवी मुंबईतील जनता दरबार अडचणीत आलाय. गणेश नाईक ठाणे नवी मुंबईमध्ये घेत असलेल्या जनता दरबाराविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील यांनी दिल्लीला जाण्याचा इशारा दिलाय. त्यांच्या या वक्तव्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी खोचक टीका केली आहे. जरांगे यांनी दिल्लीऐवजी अमेरिकेला जावा तर महाराष्ट्रातील ओबीसींच्या अन्नामध्ये माती कालवू नये अशी टीका देखील हाकेंनी केली आहे. हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या हस्ते कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं. मात्र ते मला बघायचं आहे, त्यामुळे मी प्रमाणपत्र मिळालेल्या सर्वांना अंतरवालीमध्ये यावं असं आवाहन करतो असं म्हणत वाटप झालेल्या कुणबी प्रमाणपत्रांवरून जरांगे पाटलांनी संशय व्यक्त केलाय. भाजप युवा मोर्चाकडून मुंबईच्या कोस्टल रोडवर 21 सप्टेंबर रोजी नमो युवा रनचं आयोजन करण्यात आलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नमो युवा रनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. ज्येष्ठ नेते अशोक सराफांसह अनेक सेलिब्रिटी यामध्ये सहभागी होणार आहेत. शिंदे सेनेत संघटनात्मक काम अधिक वेगाने सुरू असून मुंबईतील 36 विधानसभांपैकी तब्बल 32 मतदारसंघ 6 सप्टेंबरला प्रभारी विभाग प्रमुखांची नेमणूक करण्यात आली. मात्र पश्चिम उपनगरांमध्ये अजूनही चारकोप, कांदिवली आणि विलेपार्ले ही 3 विधानसभा क्षेत्रांना प्रभारी विभाग प्रमुख मिळालेले नाहीत. या रिक्त जागांवर कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 3 टप्प्यात होणार आहेत. हे लक्षात घेता 3 महिने निवडणूक आचारसंहिता असेल. ऑक्टोबर महिन्याच्या 4थ्या आठवड्यामध्ये पहिल्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता जानेवारी अखेर असेल. याचा अर्थ 3 ते 3.25 महिने राज्यामध्ये आचारसंहिता राहील. विकास कामांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
मुक्ताईनगरच्या कुर्हा वडोदा भागामध्ये झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान झालंय। मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय सावकारे, आमदार चंद्रकांत पाटील यांनी नुकसानग्रस्त भागामध्ये जाऊन पाहणी केली। 100% शेतकऱ्यांना मदत करू असं आश्वासन देखील दिलं। नांदेडमध्ये गोदावरी नदी धोकादायक पातळीवरून वाहतीये। जुन्या नांदेड शहरातील होळी भागामध्ये नदीवरचा पूल हा पाण्याखाली गेलाय, त्यामुळे या पुलावरची वाहतूक बंद करण्यात आली आहे। बीडच्या माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव येथे तलाव ओव्हरफ्लो झाल्याने गावामध्ये पाणी शिरलंय, तर तलावाच्या शेजारील शेत पाण्याखाली गेलंय। बीडच्या माजलगाव तालुक्यातील घळाटवाडी गावात घळाटी नदीच्या पुराचं पाणी पुलावरून वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली। ग्रामस्थांना पुलावरून प्रवास करावा लागत असल्याने तात्काळ पुलाची उंची वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली। वाशिमच्या रिसोड, मंगरुळ पीर, मानोरा, मालेगाव तसेच वाशिम तालुक्यात जोरदार पाऊस झाला। या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय, तर रिठत गावाजवळून वाहणाऱ्या अडोळ नदीच्या पुलाने रिठत गावाचा संपर्क तुटलाय। यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला नागरिक अडकून पडले। नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय, त्यामुळे गोदा घाटावरील मंदिरांना गोदावरीच्या पाण्याने वेढा दिलाय। वाशिम तालुक्यातील अनसिंगा आणि जवळा तसेच मालेगाव तालुक्यातील पिंपळ सेंडा परिसरामध्ये झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालंय। या पावसामुळे नदी नाल्यांना मोठा पूर आल्याने शेतातील पिके वाहून गेली असून विहिरीही खचल्यात। दक्षिण सोलापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची दैना झाली आहे। शेतीला तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय। हातातोंडाशी आलेलं खरीप पीक पूर्णतः पाण्याखाली गेल्याने नुकसान झालं। धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यामध्ये चांदणी नदीला पूर आल्याने शिरसाव गावातील शेतकरी पुरता उद्ध्वस्त झालाय। कापूस, सोयाबीन, उडीद पिकामध्ये नदीचं पाणी शिरल्याने पिके उद्ध्वस्त झाली आहेत, तर ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। बीडच्या माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी परिसरामध्ये मुसळधार पाऊस झालाय। माळेवाडी ते पुरुषोत्तमपुरी मुख्य रस्त्यावर पाणी आल्याने रस्ता बंद झालाय। शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्याने उरलेलं पीकही वाया जाण्याची भीती आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील दक्षिण भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि नागरिकांचे मोठे हाल झालेत। विशेषतः पाथर्डी तालुक्यातील तिसगाव आणि करंजी या गावांना या पावसाचा प्रचंड फटका बसलाय। कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे, तर तिसगाव परिसरामध्ये शेतकऱ्यांची पिके देखील वाहून गेली आहेत। धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकरी उद्ध्वस्त झालाय। सोयाबीन, उडीद, मूग सारखीच सगळीच पिके पाण्याखाली गेल्यानं अतोनात नुकसान झालंय। नैसर्गिक संकटाने बळीराजा अडचणीत आलाय। सोलापूरच्या अक्कलकोटमधील मुसळधार पावसामुळे अक्कलकोट वागदरी रस्ता बंद झालाय। रस्ता बंद झाल्याने वाहतूक ठप्प झाली आहे। मुसळधार पावसामुळे ओढे नालेही तुडुंब भरले। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अतिवृष्टी भागात पाहणी केली। खडकी, बिटरगाव गावांना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भेट दिली। नांदेडमध्ये मुसळधार पावसाने सर्वच नदी नाल्यांना पूर आलाय, त्यामुळे खरीप हंगामातील सर्वच पिकांचं अतोनात नुकसान झालंय। नांदेड जिल्ह्यामध्ये 7,28,000 हेक्टरवरील पिकं उद्ध्वस्त झाली आहेत। अक्कलकोटच्या खैराट गावाला मुसळधार पावसाने चांगलंच झोडपलंय। नागरिकांच्या घरात पाणी शिरलं असून गावातील रस्ते बंद झालेत। प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन उपाययोजना कराव्यात अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये पावसामुळे मोठं नुकसान झालंय। पुन्हा महसूल मंडळाला सर्वाधिक फटका बसलाय। पावसामुळे 35 गावं बाधित झाली, तर 7,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। वर्धा जिल्ह्यातल्या मागील आठवड्याभरापासून पावसाची संततधार सुरू आहे। पावसामुळे धाम नदी प्रकल्पातील पवनार इथला बंधारा ओव्हरफ्लो झालाय। जिल्ह्यातील इतरही बंधारे ओव्हरफ्लो झाल्याची माहिती आहे। वर्ध्याच्या धानोडी इथल्या लोअर वर्धा प्रकल्पाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। पाणी पातळी वाढल्यामुळे प्रकल्पाचे 25 दरवाजे उघडण्यात आले। म्हाडाच्या वाकाव गावामध्ये सीना नदीचं पाणी शिरलंय। ज्येष्ठ नेते शिवाजीराव सावंत आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या घरालाही पाण्यानं वेढा दिलाय।
सोलापूरच्या करमाळा तालुक्यामध्ये सीना नदीला पूर आलाय, त्यामुळे नदीकाठच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। मंत्री जयकुमार गोरेंनी नुकसानीची पाहणी केली। धाराशिवमध्ये मोठा पूर आलाय। परंड्याच्या कसरत वागेगव्हाण या गावामध्ये तराफ्याच्या सहाय्यानं गर्भवती महिलेला दवाखान्यात पोहोचवल्याचा प्रकार समोर आलाय। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। धाराशिव जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत करा अशी मागणी आमदार कैलास पाटलांनी केली। अतिवृष्टीमुळे नुकसान झालं नाही असा एकही शेतकरी धाराशिव जिल्ह्यात शोधून सापडणार नाही असं देखील पाटील म्हणाले। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये रविवारी मध्यरात्रीपासून चांगला पाऊस पडल्याने 7 तलावांमध्ये 98.82% इतका पाणीसाठा जमा झालाय। हा पाणीसाठा पुढील 354 दिवस म्हणजे पुढील 4 सप्टेंबर 2026 पर्यंत पुरेल इतका आहे। त्यामुळे मुंबईकरांना पाणी कपातीच्या संकटापासून मोठा दिलासा मिळणार आहे। तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये सर्व आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार आहे। बंडू आंदेकर सह 10 जणांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे। मोठी बातमी समोर येते। पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये सगळ्याच आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार आहे, तर बंडू आंदेकर सह 10 जणांना कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे। आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। ज्या 10 आरोपींना पोलीस कोठडी देण्यात आली होती ती पोलीस कोठडी आज संपणार असल्याची माहिती आहे। पुढची मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। छत्रपती संभाजीनगर शहरातील ब्रिजवाडी परिसरामध्ये पाण्याची टाकी कोसळली। जीर्ण झालेली पाण्याची टाकी ही अचानक कोसळली, त्यामुळे पाण्याची टाकी कोसळतानाचा व्हिडिओ समोर आलाय। पाण्याची टाकी कोसळल्यानंतर कुठलीही हानी झाली नाहीये। संभाजीनगरमधील हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। अचानक इथे पाण्याची टाकी कोसळली आहे। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी अविनाश कानडजे यांच्याकडे। अविनाश, धक्कादायक प्रकार हा घडलाय, पण यामध्ये कुणाला दुखापत झाली आहे किंवा कुणाचं घरावर काही झालंय? सुवर्ण, जसं तुम्ही सांगितलं त्या पद्धतीनं ब्रिजवाडी परिसरातील ही संपूर्ण घटना आहे। ब्रिजवाडी परिसरात ही पाण्याची भली मोठी टाकी होती। मागील अनेक वर्षापासूनची ही टाकी त्या ठिकाणी उभी होती। जीर्ण झालेल्या अवस्थेत ही टाकी होती, त्यामुळे अचानकपणे ही टाकी कोसळतानाचा व्हिडिओ समोर येतोय। मात्र काही अधिकाऱ्यांसोबत बोलण्याचा जेव्हा मी प्रयत्न केला त्यावेळेस अशी माहिती समोर आली की टाकी पाडल्याचं देखील वृत्त समोर येतंय, मात्र त्याला अजून कुठलाही दुजोरा मिळाला नाही। मात्र कुठलीही घटना असे ना, पण ज्या पद्धतीचा हा व्हिडिओ समोर आलाय, आजूबाजूचा जो संपूर्ण परिसर आहे तो वर्दळीचा परिसर आहे। मात्र असं असताना देखील सुदैवाने कुठलीही जीवितहानी यामध्ये नाही किंवा कुणाला इजा या संपूर्ण घटनेमध्ये झाली नाही, हे सुदैव मानावं लागेल। निश्चितच अविनाश, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। पुन्हा पाहूयात दुपारच्या 100 बातम्या। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यातील किनवटमध्ये मोर्चा काढण्यात आलाय। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू झालं। याच हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाज हा आदिवासी प्रवर्गात असल्याच्या नोंदी आहेत। त्यामुळे आता बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करा अशी मागणी करण्यात आली आहे। एसटीचं आरक्षण लागू करा या मागणीसाठी बीडमध्ये धनगर समाज आक्रमक झालाय। बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो धनगर बांधवांनी ठिय्या मांडला। पारंपरिक धनगरी ढोल वाजवत घोषणाबाजी करत सरकारचा निषेध करण्यात आलाय। ऐन पावसाळ्यामध्ये परभणी शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून या कचऱ्यामुळे परिसरामध्ये दुर्गंधी पसरू लागली आहे। महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे अनेक ठिकाणी कचरा पडलेला दिसतोय, तर परिसरामध्ये दुर्गंधी वाढल्याने रोगराई पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येते।